बीडच्या अंबाजोगाई बनावट औषध पुरवठा प्रकरणी स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। यातील विशाल एंटरप्राइजेस एजन्सीचे बिल थांबविण्यात आले असून एजन्सी ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे। अंबाजोगाई येथील शासकीय स्वराती रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेल्या अजिथ्रोमायसिन गोळ्यांचे नमुने गेल्या वर्षी औषध विभागाने तपासणीसाठी घेतले होते। याचा अहवाल वर्षभरानंतर प्राप्त झाला। यात ही गोळी अप्रमाणित असल्याचं समोर आलंय। कोल्हापूरच्या विशाल एंटरप्राइजेस एजन्सीकडून जवळपास 25,000 गोळ्यांचा पुरवठा 29 जुलै 2023 रोजी रुग्णालयाला झाला होता। मात्र तपासाअंती या गोळ्या अप्रमाणित असल्याचं उघड झाल्यानंतर खळबळ उडाली। रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसून आलाय। दरम्यान प्रकरणात औषध निरीक्षक मनोज पैठणे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वराती रुग्णालयाकडून द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। लक्षात आलं त्यावेळेस ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आपण एफडीएलाही कळवलेलं आणि त्याच्यावर आम्ही त्याच्यापासून औषधं घ्यायचे स्टॉप केले आणि त्याला जे काही त्याचं बिल होतं ते बिल नाही काढलेलं आपण आणखी आणि यापुढे औषधं घ्यायचे नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। आणि सध्या त्याबद्दलची एक एन्क्वायरी द्विसदस्यीय चौकशी पण मी लावलेली आहे किंवा एक्झॅक्ट प्रकरण काय आहे त्याच्यात काय एक्झॅक्टली झालं याबद्दल चौकशीमधून समोर येईल। आणखी किती औषध घेण्यात आलं होतं? आपल्याकडे 25,000 टॅबलेट काहीतरी होत्या। बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून काही औषधे नमुने बीड अन्न व औषध प्रशासनामार्फत शासकीय विश्लेषणासाठी घेण्यात आली होती। त्यातील ॲझिमिसिन 500 टॅबलेट हे ॲझिथ्रोमायसिन घटकद्रव्य असणारे अँटीबायोटिक औषध शासकीय विश्लेषकांमार्फत बनावट असल्याचे व अप्रमाणित असल्याचे घोषित करण्यात आले आहे। या प्रकरणी तपास चालू असून सदरील शासकीय रुग्णालयाला हे बनावट औषध पुरवठा करणाऱ्या 4 पेढींवर अंबाजोगाई तसेच इतर जिल्ह्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुरवठादार पेढी यांनी इतर अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने हे बनावट औषधे खरेदी व विक्री केले आहे। हे औषध निर्मिती व विक्रीचे जाळे आंतरराज्य असून या औषधाची निर्मिती कुठे झाली, याची विक्री कुठे झाली याबाबत तपासकामी बीड अंबाजोगाई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। NTV न्यूज मराठी अंबाजोगाई बीड।